तीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही अशी कुरकुरीत भेंडी एकदा नक्की करून बघा। यासाठी लहान आकाराच्या भेंड्या घेऊन 4 भागामध्ये कापून घ्यायच्या। यानंतर या भेंडीमध्ये आपल्याला बिया काढायच्या। त्यासाठी सुरुवातीला मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित सगळ्या भेंडींना लावून घेते, म्हणजे याच्या सगळ्या बिया बाजूला निघतात। इथे मी पाव किलो भेंडी घेतली होती, त्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ लावून या सर्व बिया काढून घेतल्या आहेत। यामध्ये अर्धा लिंबू, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हरभरा डाळीचं पीठ, धणे जिरे पावडर, हळद, तांदळाचं पीठ, ओवा आणि मीठ घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। तांदळाच्या पिठाऐवजी इथे तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता। यानंतर यामध्ये पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले या भेंडीला चिटकून राहतील। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला एक 5 ते 10 मिनिट झाकून ठेवून अगदी कडकडीत तेलामध्ये थोड्या भेंडी घालून हे तळून घेते। तळून घेत असताना यामध्ये थोडंसंच तेल घालायचं, कारण हे तेल नंतर वापरता येत नाही। आणि भेंडी तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची। अशाच पद्धतीनं सर्व भेंडी मी इथे तळून घेत आहे। भेंडी फ्राय करून घेतल्यानंतर यावरून तुम्ही चाट मसाला घालून सुद्धा देखील खाऊ शकता। तर ही मस्त अशी कुरकुरीत भेंडी अगदी घरात असणाऱ्या साहित्यातच तयार होते। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कीर्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।